टी डी एस मीटरच्या साहाय्याने आपण जे टोटल डिझॉल्व सॉलिड आहे वॉटरमधलं, तर ते कसं मेजर करायचं. तर हा टी डी एस मीटर आहे. या टी डी एस मीटरला आपण काय करू शकतो, त्याच्या साहाय्याने ऑन ऑफ करू शकतो. ऑन ऑफ केल्यानंतर आपल्याला डिस्प्लेवर हे होऊ शकतं, टेम्परेचर मेजर करू शकतो आणि ती रीडिंग होल्ड बी करू शकतो. तर आपल्याला रीडिंग कशी घ्यायची, तर एक आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला वॉटर सॅम्पल घ्यावं लागेल. वॉटर सॅम्पल घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या कॅपमध्ये वॉटर इन्सर्ट करा किंवा एखादं कंटेनर असेल, बीकर असेल, त्याच्यामध्ये ही वॉटर घेऊन तुम्ही डायरेक्टली ह्याला डीप करू शकतात. तर हे जो आहे टी डी एस, हा त्याची कॅप आहे आणि इथं जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर घेऊ शकतात. तर इथं ते जे प्रोब आहेत, तर हा जे पाण्याला काय असते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते, त्या ह्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीच्या बेसने हा काय करतो, वर्क होतो आणि त्याच्या साहाय्याने हा आपल्याला टी डी एस, टोटल डिझॉल्व सॉलिड किती आहेत त्याची रीडिंग आपल्याला त्याच्या साहाय्याने भेटते. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, एकतर तुम्ही डायरेक्ट बीकरमध्ये डीप करा, आपल्याला इथं टी डी एस भेटेल. तर जितका जास्त टी डी एस आहे तितकं आपण असं सांगू शकतो की त्याच्यामध्ये जास्त टोटल डिझॉल्व सॉलिड हे झालेले आहे. तिथं बीकरमध्ये करा किंवा ह्याची जी कॅप आहे त्या कॅपमध्ये अशा प्रकारे वॉटर भरून आपण तो प्रोब काय करू शकतो, आपण त्यामध्ये डीप करून आपल्याला टी डी एस व्हॅल्यू किती आहे ती आपण मेजर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय करतो बघा, टी डी एस मीटरच्या साहाय्याने आपण टोटल डिझॉल्व सॉलिड वॉटरमध्ये किती आहे तो आपण काय करतो, मेजर करतो. तर आपल्याला इथे प्रॅक्टिकली पाहायचं आहे, तर प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो बघा, की अशा पद्धतीने आपल्याला माहीत झालं की टी डी एस कसा मेजर करायचा. तर आपल्याला त्यासाठी काही टी डी एस मीटर लागेल आणि वेगवेगळे वॉटरचे सॅम्पल जर घेतले, तर जे जर बोरिंगचं वॉटर असेल तर तिथलं जर टी डी एस जास्त असेल तर डेफिनेटली तो जास्त दाखवेल. ओके. तर आपल्याला टी डी एस, आपल्याला आपण काय करू शकतो बघा, असे वेगवेगळे सॅम्पल घ्या, त्याची टी डी एसची रीडिंग घ्या. ती टी डी एसची जी रीडिंग आहे पार्ट्स पर मिलियन्स ह्याच्यामध्ये येते आणि आपण त्याच्या साहाय्याने किती टी डी एस आहे त्यानुसार ते बोरिंगचं वॉटर आहे का, वेरीचं वॉटर आहे का, किंवा कॉर्पोरेशनचं वॉटर आहे का, किंवा नदीचं वॉटर आहे का, म्हणजे अशा आपण त्याच्या साहाय्याने आपण सांगू शकतो की हे सॅम्पल कुठलं आहे. तर ह्याच्या साहाय्याने आपल्याला टोटल डिझॉल्व सॉलिड किती आहेत हे आपल्याला माहीत होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकतो आणि इथे आपल्याला फक्त नंबर ऑफ रीडिंग घेऊन वेगवेगळे सॅम्पल घ्यायचे आणि त्याचे आपल्याला नंबर ऑफ रीडिंग घेऊन हे प्रॅक्टिकल आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिकल कंप्लीट करू शकतो. तर आपल्याला माहीत झालं की टी डी एस मीटर कसा यूज करायचा, त्याच्या साहाय्याने आपण कशा रीडिंग घ्यायच्या.